हे हाय, गुड मॉर्निंग. ऑलराईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. घड्याळात 8 वाजून गेलेले आहेत म्हणून इकडे प्रसाद तर झालाय, बट त्यासोबत जर बोलायचं म्हटलं तर आजचा वार शनिवार, त्यामुळे वीकेंडची सुरुवात तर झालेली आहे. चला, वेळ वाया न घालवता वळूयात पहिल्या अपडेटकडे. येस बॉस, सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर आणली होती, पण आता या महिला, ज्या स्पेशली लाभार्थी महिला आहेत, त्यांना एका पोर्टलवर जाऊन 2 महिन्याच्या आत KYC पूर्ण करायचं आहे. आता ते पोर्टल कोणती आहे? www.ladkibahin.maharashtra.gov.in. पुन्हा एकदा सांगतोय, www.ladkibahin.maharashtra.gov.in वर जाऊन आपलं KYC पूर्ण करायचंय. आणि ज्या लाभार्थी महिला या KYC प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळेल, असं सुद्धा शासनाने स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्या ज्या लाभार्थी आहेत, त्यांनी 2 महिन्याच्या आत आपलं KYC पूर्ण करायला विसरू नका बरं का. बाकी मी काही सांगणं गरजेचं नाहीये. चला वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. चलो अच्छा सुनते हैं. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद आणि पुन्हा घेऊन आलोय पेपर वाला घंटा. आणि त्यासोबत मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची. कुठलीही नवीन गोष्ट दिसली की आपण एक्साइटेड होतो ना यार. आपणच काय, ह्युमन टेंडन्सी, त्यामुळे होणं साहजिक आहे. मुंबईमधली काल तुम्ही घटना पाहिली असेल, ते नवीन फोन आलेला आहे त्यासाठीची. बट त्यासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला ती माहिती असली पाहिजे म्हणून सांगतोय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIनं आता एक नवीन नियम आणलाय, ज्यांच्यासाठी म्हणजे जे लोक क्रेडिट कार्डने घर भाडं भरत होते त्यांच्यासाठी. म्हणजे आता यापुढे जर तुम्ही क्रेडिट कार्डने घर भाडं भरणार असाल तर घरमालक हा व्यापारी म्हणून रजिस्टर असलं पाहिजे आणि त्याचं KYC सुद्धा झालेलं असलं पाहिजे. तेव्हाच तुम्हाला ते भरता येतील, अदरवाईज तुम्हाला ते भरता येणार नाही. पण हा नियम आल्यानंतर बरेचसे जे काही प्लॅटफॉर्म आहेत ही सेवा देणारे, त्यांनी ते घरभाड्याचं ऑप्शन बंद केलंय असं कळतंय. पण हे सगळं का करावं लागलं माहिती तुम्हाला? कारण की बरेचसे लोक घरभाडं म्हणून ते पैसे परत आपल्याच बँकेत फिरवायचे. आता 50 दिवस किंवा जे काही आपले क्रेडिट लिमिट असते त्यानुसार आपण ते बिनव्याजाचे पैसे वापरतो. कुठल्याही गोष्टीचा जर दुरुपयोग कराल तर डेफिनेटली त्यावर ब्रेक तर लागणार आहे ना कधी कधी. चला वळूयात थोड्याच वेळात पुढच्या अपडेटकडे. ऐकत रहा माय FM. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद आणि ऑब्व्हियसली पेपरवाला घंटामध्ये वळूयात पुढच्या अपडेटकडे. नाही म्हणजे आता GSTचे जे काही बदल झालेले आहेत आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन होणार आहे, तर त्याने इम्प्लिमेंटेशन नंतर तुम्ही जर घ्यायला काही गोष्टी गेले आणि तुम्हाला आणखीन एक स्टिकर जर दिसलं तर हे तुम्ही काय करताय वगैरे असं काही बोलू नका. कारण की ग्राहक व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी कंपन्यांसाठी पॅकेजिंग आणि किंमत नियम शिथिल केलेले आहेत. त्यानुसार 22 सप्टेंबर पूर्वी उत्पादित केलेल्या आणि न विकल्या गेलेल्या वस्तूंवर स्वच्छेने ते सुधारित किमतीचा वेगळा स्टिकर लावण्यास मुभा देण्यात आलेली आहे. आणि त्यासोबत एक आणखीन महत्त्वाची गोष्ट सांगितली, जुनी किंमत झाकता किंवा खोडता येणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला 2 गोष्टी दिसतील तर असं कसं होतंय वगैरे असं काही बोलायचं नाहीये. पण या गोष्टीमुळे काय होणार, त्या गोष्टीवरचा कर कमी झाला आणि किंमत कमी गेली की नाही हे समजणार आहे. पण आता हे रिस्टिकरिंग सुद्धा ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे कंपन्यांना कुठलंही बंधनकारक नाही की हे व्हायलाच पाहिजे वगैरे वगैरे. कारण की ही सूट जी काय ती वैध मापन उत्पादन म्हणजेच पॅकेज कमोडिटीज नियम 2011च्या नियम 33 अंतर्गत देण्यात आलेली आहे. त्यामुळे कंपन्यांना आता प्रिंट मीडियामध्ये आधीची किंवा नंतरची किंमत छापावी लागणार नाहीये. चला वळूया थोड्याच वेळात पुढच्या अपडेटकडे. बट ती अपडेट कशाबद्दल आहे? दिवाळी जवळ येते, मामाच्या गावाला जायचं प्लॅनिंग भरपूर जणांचं असेल ना, त्याच्याबद्दलच आहे. ऐकत रहा माय FM. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. नमस्कार, राम राम, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद आणि शो सुरू आपला पेपरवाला घंटा. पण आता घड्याळात जर बघितलं तर हा घंटा संपत येत चाललाय वाटतं. चला लवकरात लवकर तुम्हाला पुढची अपडेट देतो. नाही म्हणजे दिवाळी जवळ आल्यानंतर मुलांना वेध लागतात मामाच्या गावाला जाण्याचे. आणि झुकझुक गाडी तर बऱ्याच ठिकाणी जाते, पण जिथे जात नाही तिथे जाते आपली ST. आता याच ST कर्मचारी संघटनेकडनं 2006 पासून शासन कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन लागावं, 2016 पासून थकीत घर भाडं, भत्ते आणि महागाई भत्ता द्यावा, 7वा वेतन आयोग लागू करावा, दिवाळी बोनस 20,000 रुपये द्यावा, तसंच मागच्या आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना 8.5 लाखांची मदत द्यावी आणि संप काळात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. सोबतच रिक्त पदांवर नवीन भरती करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 28 सप्टेंबर पासून आंदोलन सुरू होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता लवकरात लवकर याच्यावर काहीतरी तोडगा निघावा, कारण की ऐन दिवाळीत जर काही अशा घटना घडल्या तर आपले सगळे प्लॅन फिसकटतात ना. त्यामुळे याच्यावर तोडगा लवकरात लवकर निघावा हीच आपली अपेक्षा.
चला इथून निघतोय, पण आपल्या गप्पा सोशल मीडियावर कंटिन्यू होतात. RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल, RJPRASAD. स्टे ट्यून टू माय FM. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात, हैव अ नाइस डे एंड हैव अ लवली वीकेंड.